नमस्कार. पिवळवादळ ऑनलाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत. माढा लोकसभा मतदारसंघातून इंजिनियर रामचंद्र बुटुगडे निवडणूक लढवणार अशी माहिती त्यांनी पिवळवादळ ऑनलाईन न्यूजशी बोलताना व्यक्त केली. ती माहिती सविस्तर पाहूया. माझं शिक्षण आहे बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मी माढा मतदारसंघातील एक सुजाण नागरिक म्हणून या नात्याने आपल्याशी संवाद साधत आहे. वास्तविक पाहता माढा मतदारसंघाची निर्मिती 2009 साली झाली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, करमाळा व माळशिरस तसेच सातारा जिल्ह्यातील मान, खटाव व फलटण हे तालुके समाविष्ट करण्यात आले. 2009चा लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता तेथील जनतेने आदरणीय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नेतृत्व मान्य करून त्यांना तिथून भरघोस मतांनी निवडून दिलं. त्यानंतर 2014चा इतिहास पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माननीय विजयदादा मोहिते पाटील साहेब यांना जनतेने डोक्यावर घेऊन निवडून दिले. जनसामान्यांची एक भावना होती की तिथे औद्योगिक वसाहत, मोठी बाजारपेठ, एक वैद्यकीय महाविद्यालय व अनेक लोकांना रोजगार निर्माण होईल. या दृष्टीने जनतेने या नेत्यांना संसद भवनात पाठवले. पण आता आपण गेल्या 10 वर्षातील जर विकासाचं स्वरूप पाहिलं तरी आजही माढा मतदारसंघामध्ये मान, खटाव, सांगोला, माळशिरस यासारखे तालुके आजही दुष्काळाच्या छायेत आहेत. तेथील गोरगरीब विद्यार्थी, काही तरुण, वृद्ध हे रोजगारासाठी पुणे, मुंबई सारख्या शहरात स्थलांतरित होत आहेत. तिथे आजही वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध झालेले नाही. कोणत्याही प्रकारच्या मोठ्या MIDC तिथे उपलब्ध झालेले नाही. पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न यावर भरघोस विकास करण्यात आलेला नाही. ज्यांनी या दुःख यातना भोगलेत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व संसद भवनात जाणं गरजेचं आहे. म्हणून एक जनसामान्यांचा मधील एक तळमळीचा छोटासा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माढा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी करणार आहे. तरी आपण सर्वांनी मला सहकार्य करावं ही विनंती. जय महाराष्ट्र, जय भारत.